च्या बहीण माय बिन तर तिथं काम करून ठेवलं का बे तू? त्या मामाच्या घरी लेका तिथे पोरगी पोरीच्याच मागं लागला लेका. हो बे, याचं लग्न करून द्यावं लागते. असे याचं लग्न करून देऊ, याचं पहिले लग्न करून देऊ आणि पोरीचं राहू दे आपल्याकडे. आपली पोरगी चांगली आहे, यातच पहिले लग्न करून दिली लेका. जोडानं मारीन तुम्ही, जोड्यानं मारले. घरात घुसू नको मा, निघ लवकर घरातून निघ. राहू दे ना, लय बोलली ना मी, लय बोलली ना त्याले. येतपर्यंत बोलत आहे, काल रात्री बोलली मी त्याले. आता आलं होतं 2-4 घास खाऊ द्या. काही बनवलं का? काय बनवलं स्वयंपाक? आहे काही बनवून घरी? तसं मी वहिनीनं मला डब्बा दिला म्हणा बांधून, भाजी पोळ्या सकाळीच बनवून दिल्या त्याईनं. डब्बा गिब्बा बांधून दिला सोबत वहिनीनं. हाय गे ते खायचं जाऊ दे चुल्या. असे ह्या कोट्याला तुम्ही इथं खायला आणलं, तिकडच लेखाले मारून टाका लागत होतं. लेखाचं हे मारण्यालायकच आहे लेखाचं. काय करावं याचं वालं तर जिथं गेलं तिथं आगच लावते लेखाचं. माई पोरगी लहान आहे याच्यापेक्षा, पण ते कसं समजदार आहे, तिला कामही नसन येत. आणि हे पाय लेखाचं मोठा आहे तिच्यापेक्षा, पाय कसं वागते. त्या बहीण माय बिन तो माय ना असं डोकं ह्या पोट्याच्या ना असं काही पीठ झालं आहे का नाही. इकडून तिकडून 12वी असं नाही तसं कसं निघालं. निघाली त्या कोयट्याचा पोरग याच्या साईडले होतं म्हणून बरं झालं. त्याचं पाहू यानं कसे तरी 12वी काढली लेकानं, नाही तर 12वीतही नसतं निघ होती. तिथं मामाच्या घरी काहीतरी काम धंदा करून शिकन म्हटलं, तिथं पाठवलं, तिथं यानं काही कबाडा करून ठेवला लेकानं. ठेवा दे. आता काय करता मग? आता तो लहान म्हणे, मोठ्याच्या घरून आलो आम्ही तिकडून, मोठ्या दादाच्या घरून, तर लहान दादाच्या घरी आलो. त्याला माहित पडलं लहान दादाला आली बाबाई म्हणून, तर मग तो आलता रात्री घ्याले. मग तिकडं गेलो. तिकडं म्हणे ताई म्हणे राहू दे म्हणे, बाई म्हणे याले माझ्या घरी मी शिकवतो म्हणे, याले काय करायचं, काय कामधंदा करायचा शिकवतो म्हणे. मी म्हणलं नाही बापा, म्हणलं माय पोरगा आता मी घरी घेऊन जातो म्हणलं, माझ्या घरचा माणूस मध्ये लय हे करते म्हणलं, मी नेतो म्हणलं. तो लहान नाहीच म्हणे, नाही म्हणे इकडं पाहतो म्हणे, मी काम धान त्याला बरोबर सारखं आणतो म्हणे. मी म्हणलं नाही राहू दे, इथंही काही करण त्या मागं म्हटलं अजून घर, त्याच्यापेक्षा काही ले माझ्या घरीच नेतो ना म्हणलं. मी आणलं त्याला. त्या बहीण मा बिन तर रस्त्यात त्याची नड्डी पिचकून मारून टाका लागत होतं लेखाली. सारं घराण्याचं नाव यानं डुबून टाकलं. आता काय बोलू बी लेका तुले रोहित्या, काय बोलू? जाय घरात त्याला खाऊ घेऊ घाल, जाय खाऊ घाल त्याला, जाय. आला का रोहित्या? आला का? च्या बहीण मा बिन तिथं दिवा लावला का बे तुला मामाच्या घरी बी? हो बे रोहित्या? नाही ना काका काहीच नाही केलं मी ना, काहीच नाही केलं. मामा कमी बदमाश आहे हे पोट्ट. तुया देखताच सांगेनारी मायाला मोठा भाऊ रे काय काय केलं म्हणून. चुपचाप होता, मोठं ऐकून राहिला हलकटवानाच्या, आणि इथं आल्यावर म्हणता काहीच नाही केलं म्हणून. तू कसं आहे तर आम्हाला माहित नाही का? हो रे, शिकून राहिला. गुंडींची पोरगी आहे मला काय माहिती आहे. मी एकच वेळा बोललो होतो, मामाला तेच दिसलं आणि तिच्या मायनं सांगितलं. मग मामाले मला काय माहित, मी काय बोललो असतो मग तिच्यासोबत. मी काहीच नाही, एकच वेळा बोललो होतो बोलाले. लेका घरावर गोटे आण आमच्या वेळेला तू लेका. घरावर गोटे आणाले आम्ही जेवण होतो, पण आम्ही माय बापानं म्हणल्याशिवाय होऊ नाही करून चू नाही करू लेका. तू या वयात किती कामं केले बे लेका. आता काय बोलू बे तुले. वहिनी याले ना असं कानी तुम्ही सडका कानी धरून आता जाऊ दे याले. आता याच्यानंतर यानं काही करू दे, मी हाव आणि माझ्या जोड आहे लेखाली. घराच्या बाहेर असं मारू हकलतो का याले येऊ देत नाही, घरात घुसूच देत नाही. कोण भाकर देते ना लेखाली आणि कोण काय करते तर पाहतो मग मी. आम्ही मेलो म्हणून सोडूनच द्यावं लागणार. आता याले तर काही म्हणू शकत नाही आपण. पोरग इथं लेखाचं मनही दुखते लेखात. आता काय करतं प्रभ्या, जाऊ दे च्या बहीण तर जाय खाली दे त्याला, खाली दे. जोर आला पाहिजे लेखाली अजून. आमच्या डोक्यावर बसासाठी जोर आला पाहिजे. जाय दे खाली त्याला, टाक त्याचे नट द्या. चल बाई, हात पाय गीत पाय धुतो थोडेसे, डब्बा दिला वहिनीनं बांधून. तो डब्बा सोडतो घरी का आहे तर पाहतो, पहिले खाऊन घेतो बाई. लय भूक लागली सकाळी निघाल आणि तिथून 7 वाजता बापा खाल्लं नाही काही नाही. चल रे चल, धुई बी हात पाय गीत पाय धुई. आंघोळ करतो का? तर आंघोळ कर, नाही तर आंघोळ करतो आई, मी आंघोळ करतो. मला वाटलं नाही की तुम्ही माझ्यासाठी पिझ्झा आणाल म्हणून केवलची. तुम्ही मला फोन केला, विचारलं काय पाहिजे बा म्हणून, तर मजाकी म्हटलं होतं मी तुम्हाला पिझ्झा आणा म्हणून. तसं मला लई इच्छा होत होती खायची, पण मी म्हटलं तुम्ही म्हणू कसं. आता तुम्ही स्वतःहून विचारलं होतं याच्या वेळेस घरी, तर मग मी सांगितलं तुम्हाला. आणि मला तर गॅरंटीच नव्हती म्हणा तुम्ही आणाल म्हणून, पण तुम्ही कसं काय आणलं तर काय माहित का. वा, काऊन नाही आणलं असतं मी ना? काऊन नाही आणलं असतं तू ना? लग्न झालं तेव्हापासून पहिल्या वेळेस मध्ये काहीतरी सांगितलं, ते मी स्वतःहून विचारलं म्हणून तर काही आणणार नाही का? आणणारच मी तुझ्यासाठी. तू काय रोज थोडी ना मागणार आहे मध्ये, आणि रोज थोडी सांगतं. मी स्वतःहून विचारलं तेव्हा कुठं तुला मला सांगितलं म्हणून आणला. आय लव्ह यू केवलजी. तुम्ही पिझ्झा आणून दिला ना त्याच्यासाठी. पिझ्झा मला फेवरेट आहे जी, लय आवडते मला पिझ्झा. आय लव्ह यू. पण मी काय म्हटलं संध्या, तू आता पिझ्झा खाऊन घे. आता तुला पहिल्या वेळेस सांगितलं म्हणून आणला बरं मी ना. आणि बाबाले ना आईले माहित नाही, लपून आणला मी ना. बाबाले ना आईले माहितच नाही, मागून लपून आणला मी ना, माहित आहे का?
नेहमी नेहमी खायचं नाही बरं, हे चांगलं नाही प्रेग्नन्सीमध्ये. याच्यात चीज हे ते काही राहते ते बाहेरचं. पौष्टिक खायचं, काही पण पौष्टिक. सलाद हे ते फ्रूट आणूनच राहते ना आपल्या घरी, मी तर आणतोच. तुला काय लागलं ना ते पौष्टिक खात जा, मी घेऊन येत जाईन. पण आता मला वाटलं होतं नाही न्यावं म्हणून, पण तू पहिल्या वेळेस सांगितलं होतं का नाही, म्हणून मला का नाही असं म्हणजे मन नाही रावलं मायावालं, म्हणून घेऊन आलो. नाही जी, मी नेहमी कुठं खातो? नेहमी नाही खात. आईच्या इकडं लग्नाच्या पहिले खावं मी मैत्रीणसोबत गी जावं, तर पास्ता बनू बनू खावं घरी, मॅगी हेच खावं जास्त करून, भाजी पोळी कमीच खावं. पण आता इथं आली ना, आता मला सर्व सवय लागली. म्हणजे भाजी पोळी हे ते सगळंच खातो आता मी, असं काही नाही. सवयी बदलावं लागते ना केवलजी. आपण जसं म्हणजे ठिकाणी बदलते आपल्यासाठी, तशा सवयी बदलावं लागते ना आपल्याला. सर्व इकडं सारखं नाही राहता येत ना. च्या बहीण माय बिन तर समजदार बाई, काय माहित. मला वाटलं होतं थोडंसं लग्नाच्या पहिले तू येथे माहीत पडलं होतं का नाही, तर तेव्हा माय अंदरून नाही का मन थोडंसं हेच चालतं संध्या. थोडंसं नाराजच चालतं तुला माहीत पडल्यावर मला. पण नाही का मला होय नाही मनुष्य वाटते तुले ना, नाही नाही मनुष्य वाटते लग्नासाठी. पण आवडली मला लय होती तू, त्याच्यामुळे नाही का नाहीच मनुष्य वाटत नव्हतं मला. आणि पण ते तुझ्या लग्नाच्या पहिले ऐकलं ना, त्याच्यामुळे नाही का माझ्या मनात असा राग होता तुझ्याविषयी थोडासा. पण मग लग्न झाल्यावर म्हणून मी तुला का नाही थोडंसं असं बोलणं चालणं, बाहेरच्या लोकांसोबत बोलायचं नाही, तेच मनात माझ्या राग होता. मी म्हटलं कशी आहे तू, कशी नाही स्वभावाले, त्याच्यामुळे मी तुला का नाही अशी अडवत होतो. पण नाही का तू चांगली आहे, पोरगी पोरगी चांगली आहे तू. असं असं म्हणून होय का तुम्ही मला बोलू नाही दे कोणासोबत, काही नाही त्याच्यासाठी होय का? तसं नाही जी, तसं नाही केवळजी. लग्नाच्या पहिले होती जी गलत्या, होत नाही तर काय. पण मग ठोकर बसल्यावर बरोबर जागेवर येते. आणि आता तर लग्नच झालं, लग्न झाल्यावर तुम्हाला असं वाटलं का मी अजून काही करीन नाही? नाही तसं गिसं नाही हो संध्या, तसं नाही. पण मला असं वाटलं बा स्वभाव कसा आहे कसा नाही तुया, वाचरट स्वभाव आहे का कसा आहे, त्याच्यासाठी मी चेक करासाठी तुझ्यासोबत तसं वागलो. पण आता नाही का मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. तुझ्या स्वभाव पाहिला ना मी, आता राहिलो ना तुझ्यासोबत, त्याच्यामुळे. बरं झालं तुम्हाला माझ्या लवकर स्वभाव काढला म्हणून. नाही तर मला अशी रोजच परीक्षा द्यायला लागली असती. मग इथं काऊन बसली, तिथं काऊन बसली, तिथून खिडकीतून काऊन पाहून राहिली, आणि याच्यासोबत काऊन बोलून राहिली. खरंच लयच कंटाळली होती मी. मला असं वाटलं होतं का मी आता डबल आली ना तुमच्या घरी तर तसेच वागान. पण तुम्ही वागून नाही राहिले माझ्यासोबत, चांगले वागून राहिले. जाऊ दे आता, ते टेन्शन गेलं आपल्यावाल्या लाईफमधून. तुला कोणताही काही त्रास असला ना तर मला सांगायचा. मी हावतो यावाला नवरा, हावतो यावाला सोबत. आम्हा जेवण करायला नाही चालत का हो दोघंच्या दोघं? काऊन वा आम्हा हे काय खाऊन राहिली? आई आल्या आता अंदर, आई आल्या केवलजी. आता काही खरं नाही आपलं वालं. तुम्ही लपून आणला ना पिझ्झा, आता काय आता बोलते आई आपल्याला. आई येतो ना जेवाले, येतो येतो जेवाले, येतो ना आता येऊनच राहिलो होतो दोघे जण जेवाले. जेवाले कसं आहे तरी बाबू रे? हे काय आणलं रे बाबू तू ना? हे काय खाऊन राहिली संध्या? आई पिझ्झा होय तो, पिझ्झा खाऊन राहिली मी. यायनं मला विचारलं होतं काय आणायचं बा म्हणून, काय इच्छा होऊन राहिली म्हणे तुले म्हणे खायची. तर मी म्हणलं मला पिझ्झा खायची इच्छा होत आहे बा, तर त्यानं पिझ्झा आणला. पिझ्झा? पिझ्झा काय असते हो बाई? काय काय राहते त्याच्यात पिझ्झा? हे तर वेगळं दिसून राहिलं मला. ते मैद्यापासून बनते आई, मैद्यापासून. ते चीज गीज टाकते त्याच्यात, ते मसाले गिसाले टाकते. हे म्हणे मीच विचारलं होतं, तिची काही गलती नाही म्हणा, मीच विचारलं तर आणून दिला मग तिले. नाही आणलं ठीक आहे, आणलं ठीक आहे, खाय. पण नेहमी नेहमी नको खात जाऊ हो बाई. अशा ह्याच्यात व संध्या, अशा ह्याच्यात बाहेरचं खाव नाही काहीच. असं आता आणलं तर खाऊन घे बाई आणि चाल जेवाले. आणि हे असं नको खात जाऊ बाई, घरचं जेवण खात जा पाण्या पावसानं. एक तर पावसाचे दिवस चालू आहे बाई, काही काही बिमाऱ्या पहिलेच येते हो पावसासोबत. हे असं बाहेरचं खात नाही जात जाऊ हो बाई संध्या. हो नाही नाही नाही, मी खात नाही जास्त. मी खातच नाही, माझ्यासाठी कधी आणत नाही. मी सांगितलंही नाही यायले, हे पहिली वेळेस होय, पहिली वेळेस होय. बरं खाय ना, खाय खाय, त्याच्यात काय एवढं काय घाबरा लागते हो बाई. खाय ना, खाय खाय खाय. आज आणलं तर आणलं, तर तसं तुले काही मनाई नाही बाहेरचं खा दे. पण अशा याच्यात नको खाऊ, आणि पावसाळ्याच्या दिवसात नको खाऊ बाई बिनफालतू. कायले अगाऊ लेकरू पोटात आहे ना, अगाऊ कशानं काही झालं गेलं म्हणजे, त्याच्यासाठी म्हणतो मी तुले. खासाठी नाही म्हणलं, नको खाऊ बाहेरचं. असं चांगलं का नाही, असं दुसरं काही खायचं, घरच्या वस्तू. अशी ताकद भेटते रे बा आपल्याला अशा वस्तू खायच्या. हो हो आई, मी ना घरचंच खात जाईन. हे पहिल्या वेळेसच खाऊन राहिली.
बरं खाय बाप्पा खात तर आणि चाल ना जेवण करत नाही का दोघंच्या दोघे का हेच खाऊन पोट भरता का काय नाही येतो जेवायला येतो ना. पाहू दे हो बाप्पा कसा आहे तो तू या पिझ्झा पाहू दे बरं हा थोडासा खाऊन एखादी घास खाऊन पाहतो. आई तुम्हाला पाहिजे का देऊ का याच्यातला अर्धा देऊ का तुम्हाला खाता का तुम्ही चांगला लागते मस्त लागते. नाही हो बाप्पा मला बाहेरचं पचत नाही थोडासा एक घास खाऊन पाहतो म्हटलं बाप्पा पिझ्झा पिझ्झा लोक करते का नाही कसा लागते ना काय लागते तर पाहू दे म्हटलं याच्यात काय आहे हो माय याच्यात आ हे तर मैद्याची पोळी दिसते आणि त्याच्यावरतून हे दिसते व आ खा तुम्ही एक घ्या त्याच्यात लहान खा. बापरे हा लय थंडी लागून राहिली हो माय काऊन एवढी थंडी लागून राहिली हो म्हणजे. पोट्ट तर बोलूनच नाही राहिलं चहा बहीण माय बिन हे सागरे माझ्यासोबत. हा 2 वेळा आवाज दिला त्याने तर घरात चाललं गेलं पण आवाज नाही दिला मला राग अजूनही गेला नाही वाटतं याचा वाला सागऱ्याचा. बाई लयच थंडी लागून राहिली काऊन एवढी थंडी लागून राहिली म्हणजे काय झालं अंग गरम झालं बाई मायवाला काय करावं सागऱ्या आता कोणाला आवाज देऊ बाई. सावित्री तू काऊन झोपली हो हे पोट्ट्याला 2 शब्द सांग ना समजावून सागरेले माझ्यासोबत बोलून नाही राहिलं ते राग गेलाच नाही वाटते मायावरचा त्याचा. आता काल रात्री त्याला जेवता जेवता बोललो तवाही नाही बोलला तो माझ्यासोबत आताही बिकानी घरात चालला होता ना मी मागच होतो त्याच्या हा तर माझ्यासोबत बोललोच नाही बोलाली तर रूम मध्ये चालला गेला त्याच्या. हे काय असंच राहीन का माझ्यासोबत बोलणारच नाही साखरे. थंडी लागून राहिली हो बापा लय थंडी लागून राहिली. हे काऊन नाही बोलून राहिली काही सविते अय सविते काऊन ना झोपली काऊन हो तू एवढ्या वेळेस या वेळेस झोपा लागते काऊन ते अंगावर घेऊन काऊन काय झालं तब्येत घी बरी नाही काही होतोय. इले एवढा ताप कसं काय आला बापा ताप तसं ना आला इले म्हणून अंगावर घेऊन झोपून आहे काही हा अरे बाबा दवाखान्यात न्या लागते इले दवाखान्यात न्या लागते अंगावर घेऊन झोपून आहे काय झालं चहा पर्यंत. सविते सविते म्हणून राहिले जी तुम्ही सागरचे बाबा काय म्हणून राहिले लय थंडी लागून राहिली मला लय थंडी लागून राहिली कसं तर लागून राहिलं मला असं वाटतं अजून एखादी घ्या ब्लँकेट अंगावर लय थंडी लागून राहिली जी तुम्ही कुठे गेले होते सकाळपासून. काही नाही मी बाहेरच होतो बसलो होतो थोडस बाकीचे लोक बसले होते का नाही घराजवळचे तर त्याच्याजवळ बसलो होतो. तू एवढा ताप कसा काय आला सागर. आपण महाबिन हे पुट्ट माय मतानं ऐकत नाही मला तर आवाज देतच नाही. शालू काय झालं बाबा काय म्हणता तुम्ही चाय बनवून देऊ का तुम्हाला काय लागते का. नाही रे बा चाय नको बनवू त्या सासूची ताप लय आला तिला दवाखान्यात न्याय लागते याटो टाकून तिला दवाखान्यात न्याय लागते ताप लय आला तिला लय सन्न ताप आहे. आईले ताप आला मग आणि तर चांगल्याच होत्या त्या. अरे बापरे आता अंगावर घेऊन दिसते. बाई मायावाला आवाज त्याला ऐकू आला पण तो कानाडोया करून राहिला सागऱ्या माझ्यासोबत बोलून नाही राहिला. तू जाऊन सांग बरं त्याला इले दवाखान्यात न्यायचा आहे आपल्या सवितीले तर सांग त्याला ऑटो गिटो घेऊन आले लाव इले मला वाटते थंडी लागून ताप आला तिले हा लेखाले काही होऊन जाईल. जाय बरं बाई जाय बरं त्याच्या रूम मध्ये जाईन त्याला बोलू ना. हो जातो बाबा जातो भाऊजीला बोलून आणतो. बाई लवकर बोलाव ना त्याला. पेन इथंच ठेवला होता मी कुठं गेला माय पेन दिसून नाही राहिला. एखादी पेनाचं पॉकेटच घेऊन यावं लागल हा पेनच दिसून नाही राहिली. सागर भाऊजी ह्या वहिनी काय आले इथं माझ्या रूम मध्ये काय म्हणते मला आता काय झालं काय म्हणून राहिल्या. बाबा बोलून राहिले बाबा तुम्हाला बोलून राहिले. काय मला बाबांना आवाज दिला होता मग येता मी बोलत नाही बाबासोबत मला नाही जायचं आहे बाबा जोडून. आईची तब्येत लय खराब झाली आईले का नाही थंडी लागून तापाला आई झोपून आहे अंगावर घेऊन तर याटो सांगा म्हणते तुम्हाला चला. आईची तब्येत खराब झाली सकाळी तर चांगलीच होती आई. आता आला त्याईले थंडी लागून ताप आता आला मग आणि चांगल्याच होत्या त्या बोलावलं बाबांनी तुम्हाला. तुम्हाला बाबाला सांगा तुम्ही जाऊन जा मी येतो. अचानक काय झालं आईले आई तर मग सकाळी चांगलीच होती मला डब्बा गिब्बा दिला आईनं अचानक काय झालं थांब बरं जाऊन पाहतो. तर मित्र आणि मैत्रीनं व्हिडिओ कसा वाटला ते सांगा आणि सबस्क्राईब करत चला. एक सबस्क्राईबची आपल्याला जरूरत आहे तर पटपट सबस्क्राईब करा. हा मी चाललो आता आईकडे पाहिली बाय. हा नक्की सबस्क्राईब करा मात्र लाईक करा आणि कॉमेंट्स नक्की करा ना सबस्क्राईब मेन मध्ये वाढवा तुम्ही. हा तुमच्या एका सबस्क्राईबनं मला व्हिडिओ बनवण्यासाठी मदतही मिळते आणि कसं इच्छाही होते त्याच्यामुळे लवकरात लवकर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर ठीक आहे बाय.